तर दिव्यांग बांधवांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. दिव्यांग बांधवांनो, आज अतिशय महत्त्वाची अपडेट माहिती देण्यासाठी आपल्या समवेत आलेलो आहे. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्या आदेशानुसार UDID पोर्टलमध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत. इथून पुढं UDID कार्ड ऑनलाईन करताना आधार लिंकिंग बेस्ड OTP सिस्टीमवर आधार नोंदणी होणार आहे याची सूचना घ्यायची. त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांनी पूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे, त्याचबरोबर UDID कार्ड काढलेलं आहे, अशा दिव्यांग बांधवांनी आधार लिंकिंग KYC करून घ्यायची आहे. आधार लिंकिंग KYC करणं बंधनकारक आहे, अन्यथा आपलं UDID कार्ड रद्द समजण्यात येईल अशा सूचना या ठिकाणी UDID पोर्टलवर आलेल्या आहेत. तर दिव्यांग बांधवांनो, आपल्याला इथून पुढे ऑनलाईन करताना कंपल्सरी आधार कार्ड लिंकिंग मोबाईल असणं आवश्यक आहे. आधार कार्ड लिंकिंग मोबाईल असल्याशिवाय आपल्याला ऑनलाईन करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक OTP प्राप्त होईल. तो OTP आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी टाकायचा आहे. हा OTP आपल्याला मोबाईलवर जाणार आहे, जो आधारला लिंकिंग आहे. तो OTP आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला आपला फॉर्म ओपन होणार आहे. फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं सर्व माहिती भरायची आहे. ॲप्लिकेशन नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, जन्मतारीख, त्याचबरोबर शिक्षण, ॲड्रेस, अपंगत्वाचा प्रकार इत्यादी सर्व माहिती भरून आपल्याला हे सबमिट करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला रिसिप्ट पावती या ठिकाणी मिळणार आहे. ती पावती घेऊन आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जवळच्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामधील ज्या ठिकाणी कॅम्प असेल त्या ठिकाणी ही माहिती सबमिट करायची आहे. परंतु ज्यांनी पूर्वी UDID कार्ड काढलं आहे त्यांनी आपलं ॲप्लिकेशन लॉग इन करून KYC करून घ्यायची आहे.